8 दिवसानंतर लग्नाची तारीख होती. सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण दिलं गेलेलं होतं. बस्ता बांधून झाला होता. 8 दिवसानंतर सगळे पाहुणे एकत्र येऊन लग्न लावणार होते. पण त्याच्या आधीच त्या नवऱ्या मुलाला काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, तो डायरेक्ट नवरीच्या घरी जातो आणि तिला म्हणतो, मला आजच करायचं तुझ्यासोबत, माझी इच्छा झाली. त्यावेळेला ती पोरगी म्हणते की ती खानदानी पोरगी होती. ती म्हणते की नाही, मला करायचं नाही, लग्न झाल्यावर जे काय आहे ते करू. त्यावेळेला ते विरोध करायला लागते. पण तो विरोध बघून तो नवरा मुलगा रागावला जातो आणि तो त्या नवरीसोबत असं काय करतो की ते दोघे बघून हादरणार आहे. आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ची जी स्टोरी सांगत आहे ती एका महिन्यापूर्वी जालन्यामध्ये घडलेली घटना आहे. तर मी तुम्हाला ही सत्य स्टोरी सांगत आहे, पण या स्टोरीमधील जी पात्र आहेत त्यांची मी नाव बदलत आहे प्रायव्हसीसाठी आणि आपल्याला व्हिडिओमध्ये काही अडचण येऊ नये म्हणून. तर नवरा मुलगा होता अनिल. 24 वर्षाचा मुलगा होता. गावामध्ये एक छोटंसं दुकान चालवत होता. दुकानामध्ये थोडी फार कमाई होत होती. त्याला मोठं काय करायचं होतं, त्यामुळे त्यानं काय केलं, इलेक्ट्रिशियनचं काम चालू केलं. घरामध्ये जाऊन फिटिंग वगैरे करणे. फिटिंग वगैरे करत करत त्यानं काय केलं, एक दिवशी असाच सीमाच्या घरी गेला. सीमाच्या घरी गेल्यानंतर तो बंगल्याचं काम करत होता, त्यामुळे 4-5 दिवस लागणार होते. सीमा ही 12वीत शिकत होती. 12वीत शिकत असल्यानंतर ती घरी यायची 12 वाजता. त्यावेळेला त्याच्या घरी कोणच नसायचं. हा अनिल एकटाच लाईट फिटिंग करत होता. त्यावेळेला त्यांचं कॉन्टॅक्ट झालं दोघांमध्ये. तर सुरुवातीला इंस्टाग्रामची आय डी शेअर करण्यात आली. इंस्टाग्रामची आय डी ज्या वेळेला शेअर झाली त्यावेळेला अनिलला तर एक चान्स भेटला होता. तो अनिल सुरुवातीला टेक्स्ट करायला लागला, हाय हॅलो काय चालू आहे, कॉलेज सुटलं का, जेवण झालं का. त्यावेळेला नवरी मुलगी म्हणायची की हो झालं, काय नाही. सीमा ज्या वेळेला असं बोलायला लागली त्यावेळेला अनिलनं पुढचा डाव टाकला. अनिल म्हटला की मोबाईल नंबर दे ना, व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू. त्यावेळेला थोडं ओळख झाल्यामुळं जी सीमा होती तिनेही मोबाईल नंबर देऊन टाकला. मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांचं व्हिडिओ कॉलवर बोलणं कॉलेजमध्ये असताना सकाळ 7 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत घरी येईपर्यंत, संध्याकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत असं बोलणं चालू झालं, दिवस रात्र. त्यावेळेला सीमाच्या घरच्यांना कळलं. तर कळल्यानंतर आता काय करणार, आपली तर बदनामी होईल बाहेर कोणाला सांगितलं तर. ही रिस्क नको म्हणून सीमाच्या घरचे आणि हिच्या घरच्यांशी बोलले. त्यांचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर मित्रांनो त्यावेळेला अनिलचे मित्र होते, ते काय म्हटले की भावा आज पार्टी तर दे, तुझं लग्न ठरलंय. अनिल म्हणला हो देऊ ना भावा, या आज बसू म्हणला शेतात, या शेतावरती खंब घेऊन या. ज्या वेळेला बसले अनिल आणि त्याचे मित्र, तुम्हाला माहिती आहे मित्र कसे असतात, मित्र खोडसाळ असतात, मित्र खोडे करायला खूप. आणि ज्यांना असं काही गोष्टी सांगत जाऊ नका की त्यांच्या पोटात पचित नसेल किंवा ते जळत असतील. तर असाच काही एक मित्र होता सुमित. तो सुमित अनिलला काय म्हणतो की भावा हे बघ, एक माझा मित्र होता, त्याने लग्न आधीच केलं होतं. त्यावेळेला खूप मजा येते लग्न अगोदर करण्यासाठी. अनिल म्हणला असं कुठं असतं का, लग्न आधी कोण करू देतं, लग्न आधी का करायचं म्हटला, लग्न झाल्यावर जे काय आहे ते करू म्हटला. आणि जी आमची सीमा आहे ती पण अशीच म्हणते म्हणला, त्यामुळं मी तर लग्न झाल्यावर करणार आहे. पण तो जो होता मित्र खोडसळ, तो काय म्हटला, अरे तुझ्यात काय दम आहे म्हणला, तू काय करू शकतो काय, तू काय कर, तू आत्ता जर करून दाखवलं तर 1,000 रुपयाचं बक्षीस. 1,000 रुपयाचं बक्षीस मिळवायसाठी आणि मित्रापुढे हुशारकी मारायसाठी तो अनिल काय करतो की शर्यत लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सीमाला कॉल करतो, काय चालू आहे, कसं चालू असतं. त्याच्यानंतर सीमा अशी म्हणते की आई बाबा गेलेत बाहेर आणि भाव आहे तो बाहेर गेलेला शाळेला, त्यामुळे आज मी निवांतच आहे. अनिल म्हणतो की मी येऊ का, ती म्हणते ये भेटून जा. पण अनिल काय म्हणतो की ठीक आहे आलोच. अनिल ज्या वेळेला तिथं जातो त्यावेळेला सीमाला म्हणतो की सीमा मला आज करायचं आहे. सीमा म्हणते रे बाबा 8च दिवसावरती लग्न आहे, कशाला लग्न झाल्यावर करू ना, एकतर ती खानदानी मुलगी लाजायला लागते. अनिल काय ऐकायच्या तरीत नव्हता. अनिल जबरदस्ती करायला लागला. सीमा त्याचा विरोध करायची, अनिल जबरदस्ती करायचा. असं करत करत त्या अनिलच्या डोक्यावरती चढलं हवसचं भूत. त्यावेळेला त्यानं काय केलं, सीमाला 2 कानाखाली लावल्या, बेडवरती पाडलं, तिच्यासोबत दुष्कर्म करायला चालू केलं. पहिल्यांदा केलं. सीमा म्हणली येऊ दे आई बाबा, तुला सांगून आता लग्न मोडायला होते आणि तुला चांगला जेलमध्ये टाकते. त्यावेळेला तो अनिल जो होता तो घाबरला. त्या म्हणला आत्ता काय खरं नाही आपलं, आपण तर फसलो, चांगलंच फसलो, आपण तर आता हा बलात्कार केला आहे, ही काय आपल्या संमती नाही त्या मुलीची. त्यामुळे तो काय म्हणला आता जे व्हायचं ते उदे. दुसऱ्यांदा केलं त्यानं आणि सीमाला त्यानं त्यावेळेला गळा दाबून संपवून टाकलं. असं केल्यानंतर ते तिथंच पडून राहिली. अनिल जो होता तो घराकडे निघाला. कोणाला कळलं नाही सुरुवातीला. सीमाचे आई वडील घरी आले त्यावेळेला बघितलं तर सीमा काय उठवलं सुरुवातीला उठली नाही. ॲम्ब्युलन्सला कॉल केला, ॲम्ब्युलन्स आली, दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर कळलं की ती एक्सपायर झालेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या शेजारच्या एका माणसाने सांगितले तुमचा होणारा जावया आलेला होता आणि तो निघून गेला, दुपारी 1-2 तास थांबलेला होता. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की यानं काहीतरी केलं आहे आणि मेडिकल रिपोर्ट पण आले आणि त्यामध्ये असं समजलं की याच्यावरती रेप झालेला आहे आणि त्यामुळे नंतर गळा दाबून आवळून मारण्यात आलेला आहे. तर मी याच्यानंतर पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली. अनिलला शोधायला चालू केले. त्याच्या घरी पोलीस गेले. त्यावेळेला तो तिथं नव्हता, तो फरार झालेला होता. 2 दिवसानंतर अनिलचा शोध लागला. अनिलला धरलं पोलीस. सुरुवातीला तर तो काय कबूल करत नव्हता, पण पोलिसांनी ज्या वेळेला त्यांची ताकद दाखवली त्यावेळेला अनिल कबूल झाला आणि म्हणला हो मीच केलं, मित्राला सोबत शर्यत लावायच्या नादात मी असं सगळं केलं, का आता काय करणार, माझ्या हातून चूक झाली. आता ही चूक नव्हती मित्रांनो, जाणून बुजून केलेलं कृत्य होतं. याच्यावरती तर पोलीस आणि कोर्ट ॲक्शन घेईलच,
पण अशा काही मित्रांपासून तुम्ही दूर राहत जा.